रामनवमी व रामभक्त हनुमान यांच्या जयंतीनिमित्त रामनगर येथील पश्चिमेश्वर श्री हनुमान मंदिरात हनुमान महोत्सव मोठ्या जल्लोषात सुरू झाला आहे। तब्बल 15 दिवस चालणाऱ्या या महोत्सवात धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळणार आहे। महोत्सवात भगवान हनुमानांची भव्य शोभायात्रा काढण्यात येणार असून या शोभायात्रेला पाहण्यासाठी नागपूर आणि परिसरातून लाखो भाविकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही शोभायात्रा भक्तांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे। यावर्षी महोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे 25 फूट उंचीची हनुमंताची मूर्ती, जी मध्य प्रदेश येथून खास मागवण्यात आली आहे। ही भव्य मूर्ती पाहण्यासाठी आणि तिचे दर्शन घेण्यासाठी परिसरातील तसेच दूरदूरचे हनुमंतांचे भक्त रामनगरमध्ये गर्दी करत आहे। हनुमान जयंतीच्या दिवशी संध्याकाळी मंदिर परिसरात महाप्रसादाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे। यावेळी हजारो भाविक एकत्र येऊन सामूहिक महाप्रसादाचा लाभ घेणार आहेत। याशिवाय दररोज हरिपाठ, कीर्तन, प्रवचन, रामायण पारायण आणि बालगीते अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। जय श्रीराम। मी पश्चिम नागपूर संघाचा कार्यवाह आहे, पत्रकार राजीव काळे। गुढीपाडव्यापासून आमच्या इथे हा रामजन्माचा आणि नंतर हनुमान जयंतीपर्यंत हा कार्यक्रम चालतो। यामध्ये बऱ्याच पूर्ण 15 दिवस कार्यक्रम होतात। संध्याकाळी रेग्युलर कीर्तनं, भजनं आणि सांस्कृतिक कार्यक्रम होतात आणि या सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे आम्ही निरनिराळ्या प्रकारचे उपक्रम घेतो। तसेच रामनवमीच्या दिवशी भव्य शोभायात्रा निघते। यावेळेला आमची 15वी शोभायात्रा होती आणि त्या अनुषंगाने आम्ही कार्यक्रमाचं अतिशय भव्य स्वरूप आयोजन केले होते। याच्यात बरेच VIP लोक येत असतात। त्याच्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस, नितीनजी गडकरी, चंद्रशेखर बावनकुळे, अनिलाजी पुरोहित आणि इत्यादी लोकांच्या उपस्थितीमध्ये आणि अनेक आमदारांच्या उपस्थितीत इथं शोभायात्रेला झेंडी देण्यात आली। यामध्ये जवळ 70 झाक्या होत्या। त्यानंतर कार्यक्रम चालू झाले संध्याकाळचे आणि इथे हनुमान जयंतीच्या दिवशी आज इथे संध्याकाळी 10 वाजता नंतर भव्य महाप्रसाद सुरू होईल। त्याच्यामध्ये सुंदरकांड राहिले आहे शर्माजींचं आणि इथे रामनगर चौकामध्ये जिची शोभायात्रा निघणार आहे अशी एक भव्य 25 फुटाची आम्ही मूर्ती आणून ठेवलेली आहे इथे आणि या मूर्तीच्याद्वारे इथे लोकांना सेल्फी पॉईंट आम्ही दिलेला आहे। त्या मूर्तीच्या अट्रॅक्शनही लोकांनी खूप काळ संध्याकाळपासून फोटो काढून राहिले आणि या दिवशी त्याला खूप लोक ॲप्रिशिएट करतात आहे। आमच्या याला फळाफुलांची सजावट केली आहे, ती मिक्स केलेली आहे, फळं आणि फुलं, कारण फुलं उन्हावर उमेदून जाणार आहे असं वाटतात तेव्हा फळांची सुद्धा केलेली आहे। तुम्ही हे नंतर फोटोमध्ये पाहू शकता। मी रामनवमी आणि हनुमान जयंतीच्या सर्व लोकांना शुभेच्छा देतो आणि त्यांना 9 वर्षाच्या त्यांच्या भरभराटीने व सुखसमृद्धीने जावं अशी विनंती करतो। जय श्रीराम। मंदिरात आलेली आहे, ती शोभायात्रेसाठी आलेली आहे। आज जी हनुमानाची शोभायात्रा निघणार आहे ती त्याच्यासाठी ती कुठेतरी पार्क करायची होती। त्याला म्हणलं आमच्या हनुमानाचं सर्व पार्क करा, या संध्याकाळपर्यंत राहणार आहे 6 वाजता, 4 वाजता शोभायात्रेच्या आधी ती जाणार आहे। तर बाकी त्या मूर्तिकार वगैरे मला माहीत नाही आहे। आपल्याला त्यांनी विचारलं, आपण त्यांना इथे अलाउड केलं, त्याला पेंडाचं आम्ही सिक्युरिटी ठेवतो म्हटलं। आपल्या इथल्या लोकांसाठी एक आकर्षण झालं त्याचं। या मंदिराला विविध फळांनी सजवण्यात आली आहे। ही भव्य मूर्ती पाहण्यासाठी आणि तिचे दर्शन घेण्यासाठी परिसरातील तसेच दूरदूरून हनुमंताचे भक्त रामनगरमध्ये गर्दी करत आहेत। ही मूर्ती मंदिर परिसरात येताच फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली होती। एक साथ दो। मंदिर ट्रस्ट तर्फे सर्व भाविकांसाठी सुरळीत व्यवस्था करण्यात आली असून महोत्सव काळात सुरक्षेच्या दृष्टीने विशेष पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। रामभक्तांनी या पावन कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन मंदिर समितीकडून करण्यात आले आहे। कॅमेरामॅन सचिनसह सनी भोंगाडे, शंखनाथ न्यूज, नागपूर।